बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। गॅस तुटवड्याचा कोल्हापुरातल्या महालक्ष्मी अन्नछत्राला फटका बसलाय। महालक्ष्मी अन्नछत्राकडे पुढचे 4 ते 5 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक आहे। गॅसच्या तुटवड्यामुळे 4 ते 5 दिवसात अन्नछत्र बंद होण्याची शक्यता आहे। तर सध्या अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे अन्नछत्रामधलं जेवण तयार करण्याचे प्रमाण 50% घटलंय। महालक्ष्मी अन्नछत्रामध्ये रोज 4 ते 5 हजार भाविक मोफत जेवणाचा आस्वाद घेत होते। मात्र गॅस पुरवठाच होत नसल्याने गेल्या 4 दिवसांपासून 2 ते 2.5 हजार लोकांचं जेवण बनवलं जात आहे। परिस्थिती बिकट झाल्यास लवकरच पूर्ण अन्नछत्र बंद करण्याची वेळ येऊ शकते। भंडारा जिल्ह्यामधून आखाती देशात बासमती तर रशिया, दक्षिण आफ्रिकेसह इतर देशांमध्ये नॉन बासमती तांदळाची मोठी निर्यात होते। मात्र गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे या व्यापाराला मोठा ब्रेक लागलाय। पूर्वी भंडाऱ्यामधून दररोज 180 मेट्रिक टन तांदूळ 8 कंटेनरद्वारे परदेशात पाठवला जात होता। आता ही निर्यात निम्म्यावर आली असून केवळ 3 ते 4 कंटेनरच रवाना होत आहेत। युद्धाच्या या परिस्थितीमुळे समुद्री मार्ग बदलावा लागलाय। याचा परिणाम म्हणून प्रति मेट्रिक टन $20 अतिरिक्त ट्रान्सपोर्टिंग चार्जेस मोजावे लागतात। या वाढलेल्या खर्चामुळे आणि निर्यातीवरील अडथळ्यांमुळे व्यापाऱ्यांनी तांदळाची खरेदी कमी केली आहे। याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर दिसून येतोय। शेतकऱ्यांकडून होणारी तांदूळ खरेदी सध्या ठप्प झाली आहे। युद्धामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झालाय आणि त्यामुळे कमर्शियल गॅसचा पुरवठा अनेक ठिकाणी बंद झालाय आणि त्यामुळे हॉटेल व्यावसायिक तसेच सामान्य नागरिक अनेक जण पर्याय म्हणून इलेक्ट्रिक शेगडी आणि इंडक्शन स्टोव्हकडे आता वळलेले आहेत। पुण्यातल्या मंडई परिसरातल्या इलेक्ट्रिक वस्तूंच्या दुकानांमध्ये इंडक्शन खरेदीसाठी मोठी गर्दी होती आहे। मात्र वाढत्या मागणीमुळे आता अनेक दुकानांमध्ये इंडक्शन स्टोव्ह उपलब्ध नसल्याची स्थिती आहे। तर काही ठिकाणी तर इंडक्शन मशीनचा तुटवडा निर्माण झाला असून मागणी वाढल्याने त्यांच्या किमतीमध्येही वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगर नंतर आता नांदेडमध्येही व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवतोय। व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे नांदेडमधील मेस चालक अडचणीत आलेत। नांदेड हे शिक्षणाचं हब असल्यामुळे बाहेरगावातील अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात आणि त्यामुळे मेस व्यवसायाला या ठिकाणी तेजी आहे। मात्र सध्या 2 दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा शिल्लक असल्यानं 2 दिवसांनी शटर लावून बसण्याची वेळ येईल अशी प्रतिक्रिया मेस चालकांनी दिली आहे। सोलापुरातल्या महालक्ष्मी महिला पापड उद्योगाच्या माध्यमातून तब्बल 2 कोटी रुपयांचे पापड तयार होतात। मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे हे पापड गोडाऊनमध्येच पडून आहेत। हा पापड उद्योग समूहाच्या माध्यमातून जवळपास 6,000 महिला काम करतात। रमजान महिन्यात आखाती देशातून विशेषतः दुबईतून मोठी मागणी या पापडांसाठी असते। त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी आधीच ऑर्डर दिलेली होती आणि त्यामुळे जवळपास 2 कोटींचे पापड पॅकिंग करून तयारही होते। मात्र युद्धामुळे एक्सपोर्ट बंद झाल्यामुळे एक्सपोर्टर आता फोनही उचलायला तयार नाहीयेत आणि त्यामुळे या कोट्यवधी रुपयांच्या पापडाचं करायचं तरी काय असा सवाल या उद्योगांसमोर आहे। युद्धाचा फटका केवळ इंधनालाच नाही तर आता चक्क पिण्याच्या पाण्यालाही बसलाय। पाण्याचे बॉटल बनवण्याचा कच्चा माल विदेशातून येतो आणि या युद्धामुळे येणारा कच्चा माल रखडल्यानं बाटलीबंद पाण्याच्या दरात मोठी वाढ होणार आहे। 20 रुपयांची पाणी बॉटल आता 30 ते 40 रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे। प्लास्टिक ग्रॅन्युल्स विदेशातून निर्यात करावे लागतात, पण युद्धामुळे सागरी वाहतूक आणि विमानसेवा ठप्प आहे। जो कच्चा माल 80 ते 90 रुपयांना मिळत होता तो आता थेट 140 ते 160 रुपयांवर गेलाय। कच्च्या मालाची किंमत वाढल्यानं महाग उत्पादनाचा खर्च दुप्पट झालाय आणि त्यामुळे युद्ध असंच सुरू राहिलं तर आज 20 रुपयांना मिळणारी पिण्याच्या पाण्याची बॉटल 30 ते 40 रुपयांना विकत घ्यावी लागेल। बीडमध्ये ठिबक सिंचन पाईपचं उत्पादन बंद झालंय। युद्धामुळे कच्चा माल नसल्यानं मागील 5 दिवसांपासून ठिबक सिंचन पाईपचं उत्पादन बंद झालंय आणि त्यामुळे उद्योजकांवर कच्चा माल जवळपास दुप्पट किमतीत खरेदी करण्याची वेळ आली आहे। तर युद्ध थांबल्यावरच परिस्थिती पूर्वपदावर येणार अशी माहिती उद्योजक संतोष उपरेया यांनी दिली आहे। दागिने घडवणाऱ्या कारागिरांना व्यावसायिक गॅस मिळणं बंद झालंय आणि त्यामुळे सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावमध्ये दागिने घडवण्यात अडचणी निर्माण झाल्यात आणि त्यामुळे दागिन्यांच्या मजुरीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे। अशीच परिस्थिती राहिल्यास दागिने घडवणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ येईल अशी भीती व्यक्त होतीये। रत्नागिरीमधल्या लोटे एमआयडीसीला युद्धाची झळ बसली आहे। गॅसचा तुटवडा जाणवू लागल्यानं एमआयडीसी मधील अनेक मोठ्या उद्योगांना मोठा फटका बसतोय। गॅसची कमतरता निर्माण झाल्यानं कंपनीमध्ये कॅन्टीनही बंद पडण्याच्या मार्गावर आहे। लोटे एमआयडीसीमध्ये कंपनीत काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचा खाण्यापिण्याचा प्रश्न गंभीर बनलाय तर त्याचवेळी चिपळूणमधल्या हॉटेल व्यवसायही बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे। सिलेंडर गॅसच्या तुटवड्यामुळे भिवंडीमध्ये हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर आहेत।
मागील 5 दिवसांपासून गॅस मिळणं बंद झाल्यानं काही व्यावसायिकांनी सकाळ संध्याकाळचा नाश्ताही बंद केलाय. फक्त दुपारचं आणि रात्रीचं जेवण सुरू ठेवलंय. तर गॅसचा पुरवठा न झाल्यास, हॉटेल बंद झाल्यास हॉटेलमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी करायची, त्यांचा खर्च कसा भागवायचा, या विवंचनेत सध्या भिवंडीमधले हॉटेल व्यावसायिक सापडले आहेत. रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वादाला अखेर पूर्णविराम मिळालाय. वरिष्ठांच्या कोर्टात गेलेला चेंडू अखेर शिवसेनेला सत्तेत आणण्यात यशस्वी ठरलाय. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तोडगा काढत अखेर रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या वादावर चर्चा करून भाजपला अध्यक्षपद तर सर्वाधिक 21 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला उपाध्यक्षपद देण्याचं ठरल्याची चर्चा आहे. तर सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीकडे अर्थ आणि बांधकाम खातं जाण्याची शक्यता आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार नाही अशी चिन्ह आहे. कारण रायगडच्या पालकमंत्री पदावर कधी तोडगा निघणार याबाबत सुनील तटकरेंना विचारलं असता त्यांनी मात्र वरिष्ठांकडे बोट दाखवलंय. महायुतीची बैठक पार पडली आहे, मात्र त्या बैठकीत पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाली नसल्याचे तटकरेंनी स्पष्ट केलंय. पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असंही तटकरे म्हणाले. पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार आहे का, असं काही चर्चा त्याच्यात काय झालेली नाही आणि त्याबद्दलचा विचार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळेला नक्की त्या ठिकाणी करतील. परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक आठवडाभरावर आली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून गटनेत्याची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेतील गटनेतेपदी सुमनताई उगले यांची एकमतानं निवड झाली आहे. तर उपगटनेतेपदी कौशल्याबाई शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शिवसेनेची परभणी जिल्हा परिषदेसाठी गटनोंदणी झाली आहे. आता सर्वांचं लक्ष आहे 18 मार्च रोजी होणाऱ्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवर. सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह प्रकरणी सुनावणी पार पडणार आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरासंदर्भातील आमदार पात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी होईल. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं अंतिम युक्तिवादाला सुरुवात करणार असं म्हटलं होतं आणि त्यानुसार आज न्यायालयामध्ये काय घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान साधारण दुपारी 2 नंतर या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या लोहार डोंगरी लोह खदान रद्द करण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतलाय. आमदार बंटी भांगडिया आणि आमदार प्रवीण दटके यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी तसा शब्द दिल्याची सूत्रांची माहिती आहे. आमदार बंटी भांगडिया आणि आमदार प्रवीण दटके यांनी लोहार डोंगरी येथील प्रस्तावित लोह खदान रद्द करण्यात यावी ही मागणीसाठी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि ही खाण रद्द करावी अशी मागणी केली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज कराड दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार हजेरी लावतील. यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला सुनेत्रा पवार अभिवादन करतील. काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये आजपासून 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व उमेदवारांसाठी या निवासी प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यशाळेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात भाष्य केलंय. देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा हा 14.3%. देशाच्या जीडीपीपेक्षा राज्याच्या जीडीपीमधील वाढ ही जास्त असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलंय. त्याचबरोबर बऱ्याच क्षेत्रात महाराष्ट्र नंबर 1 असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. आपला जो जीएसडीपी किंवा जीडीपी होता राज्याचा तो 16 लाख कोटी होता आणि गेल्या 10 वर्षात आम्ही 16 लाख कोटीवरनं 51 लाख कोटी रुपयावर पोहोचलो. प्रभूसाहेब 3 पटींपेक्षा जास्त ही आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार हा या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सरत्या वर्षामध्ये देशाच्या जीडीपी पेक्षा आपला जीडीपी ग्रोथ हा जास्त आहे. देशातील एफडीआय मध्ये आपण नंबर 1 आहोत. देशातल्या ऑइल व्यतिरिक्त निर्यातीत आपण नंबर 1 आहोत. देशाच्या स्टार्टअप मध्ये आपण नंबर 1 आहोत. देशाच्या युनिकॉर्न मध्ये आपण नंबर 1 आहोत. बँकांच्या ठेवीत आपण नंबर 1 आहोत.
जीएसटी संकलनातही आपण नंबर 1 आहोत. आणि एवढंच नाही तर देशाच्या फॉरेस्ट ऑफ इंडिया रिपोर्ट प्रमाणे वृक्ष आच्छादनातही आपणच नंबर 1 आहोत. ही देखील अत्यंत समाधानाची बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पावरील आपल्या भाषणात महाराष्ट्र वेगळं राष्ट्र असते तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 30वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली असती असं म्हटलंय. आपण ऑस्ट्रिया, थायलंड, नॉर्वे, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, बांगलादेश या देशांना मागे टाकले. या सर्व देशांहून आपली अर्थव्यवस्था मोठी झाली आहे. ही वाढ अशीच कायम राहिली तर पुढच्या 2 ते 3 वर्षात आपण UAE आणि सिंगापूर या देशांच्या अर्थव्यवस्थांनाही मागे टाकू असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला आहे. पहिले 35 देशांचा जर आपण विचार केला तर आपण कुठल्या देशांना मागे टाकलाय? महाराष्ट्राने ऑस्ट्रिया, थायलंड, नॉर्वे, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, बांगलादेश या सगळ्या देशांपेक्षा आपली अर्थव्यवस्था मोठी झाली आहे. आपण आपला ग्रोथ रेट सस्टेन करू शकलो तर पुढच्या 2 ते 3 वर्षात UAE आणि सिंगापूर या देशांच्या अर्थव्यवस्थेला देखील आपण मागे टाकू. आपला विस्तार त्यांच्यापेक्षा देखील मोठा होईल. काशी येथल्या ऐतिहासिक मणिकर्णिका घाटाचं संवर्धन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या मंदिरांच्या कथित तोडकामावरून जयंत पाटलांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत काही मुद्दे उपस्थित केले. त्या आरोपांनाही अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीसांनी पुराव्यांचं उत्तर देत सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच नरेटिव्हच्या भानगडीत न पडण्याचा खोचक सल्लाही जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. ठाकरेंच्या सेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. पत्राद्वारे त्यांनी सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबईतच हक्काची घरे मिळावीत तसेच पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवक युवतींसाठी भरती काळात योग्य निवास व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून द्यावी यासह आणखी काही महत्त्वाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत. महापालिका आणि नगरपालिकांच्या धर्तीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आता स्वीकृत सदस्यांची निवड करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला होता. आता या आठवड्यात विधानसभेत विधेयक मांडले जाणार असून पुढच्या आठवड्यात विधान परिषदेमध्ये विधेयक मांडलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये सुमारे 150हून अधिक स्वीकृत सदस्य जाणार असल्याची माहिती आहे आणि यामुळे राजकीय पक्षांना कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. नवी मुंबई परिवहन यंत्रणेची वाटचाल आता पर्यावरणपूरक सेवेकडे सुरू झाली आहे. येत्या काही दिवसात 100% बस या CNG आणि इलेक्ट्रिक होतील. पुढील महिन्यात नवीन 150 CNG बसचा ताफा परिवहन सेवेत दाखल होईल आणि त्यामुळे 400 CNG तर 200 इलेक्ट्रिक बस रस्त्यावर धावतील. सध्या फक्त 60 बस गाड्या या डिझेलवर सुरू आहेत. येणाऱ्या दिवसात या डिझेल गाड्या बंद करून त्या जागी CNG बस विकत घेतल्या जाणार असल्यानं नवी मुंबई परिवहन सेवा ही 100% पर्यावरणपूरक बनणार आहे. वातावरणातल्या बदलांमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ओरस येथे या भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. त्यानंतर ओरस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढला जाईल. रायगड जिल्ह्यातल्या माणगाव पंचायत समितीवर अखेर महायुतीचा झेंडा फडकलाय. सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. शिवसेनेचे विलास शिंदे यांची सभापतीपदी तर राष्ट्रवादीच्या मनीषा मालोरे यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वादावर वरिष्ठ पातळीवर तोडगा निघाल्यानंतर अखेर दोन्ही पक्ष एकत्र येत माणगाव पंचायत समितीत सत्ता स्थापन करण्यात आली आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताचा पाठपुरावा करण्यासाठी रोहित पवारांच्या दिल्लीत आता भेटीगाठी सुरू आहेत. आजही रोहित पवारांची नितीन गडकरींची भेट घेतलेली आहे. दोघांमध्ये दादांच्या अपघातावर सविस्तरपणे चर्चा झाल्याची माहिती आहे. सतत चर्चेत असणारे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार मंगेश चव्हाणांनी मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणात जमिनीवर मोठ्या प्रमाणात झाडं लावून मोबदला घेण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हटलंय. तसंच मोठा मोबदला लुटण्यासाठी एकनाथ खडसेंनी अधिसूचित झालेल्या जमिनींपैकी काही जमीन खरेदी केली आहे. खरेदी खतामध्ये ही जमीन लागवडी योग्य जमीन असल्याचं दाखवण्यात आलंय. खरेदी आधी तिथे झाडं लावली आणि त्याच्या मोबदल्यासाठी पाठपुरावा सुरू केल्याचा दावाही मंगेश चव्हाणांनी केला आहे.
13/1/2023 रोजी सदर जमिनीचे मालकी शासनाकडे हस्तांतरण झालं. मूळ मालकाचे सर्व अधिकार संपुष्टात आले. असे असल्यानंतर देखील शासनाकडून मिळणारा भविष्यातला भूसंपादनाचा मोठा मोबदला लुटण्यासाठी आपल्या विधिमंडळातले ज्यांनी 12 खात्याचे मंत्रीपद सांभाळलं आहे, ते विरोधी पक्ष नेते राहिले आहेत, त्यांनी सगळे कायदेच बनवले आहेत, त्याच महाशयांनी हा कायदा मोडला. एकनाथ गोदावरी गणपत खडसे यांनी ती जमीन 14 दिवसांनी अधिसूचित झालेल्या गट क्रमांक 352-2 मधील 1.67 हेक्टर ही जमीन खरेदी केली. अमरावतीत संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलकांनी घोषणाबाजी करून सभा ताब्यात घेतल्याचा प्रकार घडलाय. प्रचंड गोंधळात कुलगुरू मिलिंद बारहतेंनी सभा तहकूब करून अभाविपनं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. काही महिन्यांपूर्वी अभाविपनं विद्यापीठावर आणलेल्या मोर्चादरम्यान विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं होतं. मात्र त्यावर विद्यापीठाकडून काहीच कारवाई न झाल्याने हे आंदोलन करण्यात आलं. आवश्यक कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर अभाविप कार्यकर्त्यांनी नारेबाजी करून सभागृह सोडलं. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 1098 कोटींचा अर्थसंकल्प सादर झालाय. नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी 11,76,000चा शिल्की अर्थसंकल्प सादर केला असून यात कोणतीही करवाढ सुचवलेली नाहीये. यामध्ये मालमत्ता करात 50% सवलत देण्यासोबतच नगराध्यक्षा कन्या सन्मान योजनेसारख्या महत्त्वाच्या योजनांची घोषणा झाली आहे. सुकन्या योजनेअंतर्गत बदलापुरात जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावावर 5,000ची ठेव ठेवली जाईल, जी 18 वर्षानंतर शिक्षणासाठी वापरता येईल. प्रामाणिकपणे ते कर दरवर्षी न चुकता भरतायत. म्हणजे 31 मार्चच्या आधी ते कर भरतात, तेव्हा 1 एप्रिलला त्यांचे 0 बॅलन्स असतो नगरपालिकेच्या अकाउंटमध्ये. तर अशा आपल्या करदात्यांना, प्रामाणिक करदात्यांना सर्वसाधारण करामध्ये आपण 50% सवलत देण्याचा विचार इथे सभागृहामध्ये मांडला आणि तो सर्वांकडून मंजूरही झाला. आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आम्ही तो पुढे शासनाकडे मंजुरीसाठी पण प्रस्तावित केलेला आहे. रायगडच्या अलिबाग पंचायत समितीवर भगवा फडकलाय. अलिबाग पंचायत समितीवर पहिल्यांदाच शिवसेनेची सत्ता आली आहे. सभापती आणि उपसभापती दोन्ही पदं शिवसेनेकडे गेली आहेत. सभापतीपदी भाग्यता पाटील तर उपसभापतीपदी प्रिया भगत यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवड झाल्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. ठाणे महानगरपालिकेतील पाणी टंचाई विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अभिजित पवार यांनी महापालिका मुख्यालयात आंघोळ करून निषेध व्यक्त केलाय. मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आंघोळ करत पाणी टंचाईची गंभीरता दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. दरम्यान येणाऱ्या काळात पाणी टंचाई मिटली नाही तर अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरही आंघोळ करून निषेध व्यक्त केला जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय. ठाण्यात पारसिक नगर माझ्या प्रभागामध्ये पाणीच नाहीये. पर्याय नव्हता, कारण की 621 MLD पाण्याची गरज ठाणे महानगरपालिकेच्या हातीमध्ये आहे. 23 लाख लोकसंख्या आणि त्याच्यामध्ये 580, 585, कधी कधी 590 MLD पाणी ठाणे महानगरपालिकेत आहे. सो बाकीचं पाणी जातंय कुठे? पाणी पाहिजे ना, नागरिकांच्या व्यथा आहेत. जे करून ठाण्यात पाण्याची सुधारणा होत नाही तोपर्यंत असंच करावं लागणार आहे. पुढे आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर पण आम्हाला आंघोळ करावी लागेल, कारण की पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे ठाणे महानगरपालिकेचा. मुंबईतील एसआरए प्रकल्पांबाबत काल विधानभवनात महत्त्वाची बैठक पार पडली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सर्वपक्षीय आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, गृहराज्यमंत्री पंकज भोयर तसेच एसआरएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वर्षानुवर्ष रखडलेल्या एसआरए प्रकल्पांवर या बैठकीत चर्चा झाली असून प्रलंबित प्रकल्पांबाबत विधानसभा अध्यक्षांकडून महत्त्वाचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहली संदर्भातील महत्त्वाचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळून लावलाय आणि त्यामुळे 4थी आणि 7वीत शिकणाऱ्या तब्बल 66,000 विद्यार्थ्यांची यंदाची सहल रद्द होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक सहलीसाठी सुमारे 4,40,00,000 रुपयांचा खर्च अपेक्षित होता, ज्यामध्ये प्रति विद्यार्थी 630 ते 700 रुपये खर्च अपेक्षित होता. या प्रस्तावानुसार जिजामाता उद्यान आणि प्राणी संग्रहालय तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे सहलींचं आयोजन करण्यात येणार होतं. मात्र शैक्षणिक खर्च वर्ष संपत असताना घाईघाईत प्रस्ताव आणल्याचा आरोप करत नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. या बातम्या